नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट केला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सेट 2025 च्या परीक्षेला क्वालिफाय केला आहे त्यांच्या करता आज आपण इंटरव्ह्यू सीरीज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर आज आपल्या बरोबर जुळले आहे वैष्णव सर, ज्यांनी महाराष्ट्र सेट 2025 ची जी परीक्षा आहे ती कॉमर्स विषयातून क्वालिफाय केली आहे आणि मला हे सांगताना अत्यंत आनंद आहे की त्यांनी ही परीक्षा जी आहे जिचा कट ऑफ यावेळेस बरेच वर गेला तरीही त्यांनी हे परीक्षेला क्वालिफाय करू शकले। तर त्यांचा आनंद तेच व्यक्त करतील। तर वैष्णव सर, आपण थोडं आपल्याबद्दल सांगाल की आपण कुठून आहात आणि आपला एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे? ओके सर, सगळ्यात आधी thanks to Global Online Pune. My name is Vaishnav Vilasarao Hakulkar and I have recently qualified MSCET exam 2025. सर, मी काठोडा या गावात राहतो, तालुका आणि जिल्हा यवतमाळ, आणि माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असं आहे की मी आमच्या आर्णेला शिंदे महाविद्यालयातून 12वी कॉमर्स 82% उत्तीर्ण केली। त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन राजकमलजी भारती महाविद्यालयातून 70% ने मी माझी डिग्री कंप्लीट केली। त्यानंतर माझं एमकॉम मी अमोलक्षण महाविद्यालय यवतमाळ इथून पूर्ण केलं आणि माझं जेव्हा एमकॉम कंप्लीट झालं तेव्हा मला एमएससेट बद्दल अशी काही आयडिया नव्हती आणि माझी चौथी अटेम्प्ट आहे आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये मी क्वालिफाईड करू शकलो। त्यामध्ये महत्वाचा वाटा ग्लोबल ऑनलाईनचा आहे असं मला वाटतं। ओके, थँक्यू। तर याच्यात विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे की कुठल्याही परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी आपण प्रयत्न सोडायला नको, कारण आज नाही तर उद्या आपण पण क्वालिफाय होऊ शकतात। तर आता सर, आपल्याला पेपर 1 बद्दल थोडासा गाईड कराल की विद्यार्थ्यांनी पेपर 1 कसा तयार करायला पाहिजे? कारण पेपर 1 जो आहे तो नवीन पेपर असतो अनेक विद्यार्थ्यांसाठी। काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की याच्यात जास्ती मार्क स्कोर करता येतील पण काही कारणाने मिळत नाही। तर थोडं पेपर 1 बद्दल आपण सांगा। पेपर 1 बद्दल बोलायचं झाल्यास आपल्या मोस्ट ऑफ द रेग्युलर मला ऑनलाईन लेक्चर आपल्या क्लासेसचे लाईव्ह करणं होत नव्हते, कारण ट्युशन्स असल्यामुळे मला संध्याकाळी रेकॉर्डेड पाहावं लागत होते। पण आपल्या पेपर 1च्या एक मॅडम आहेत, त्या मॅडम नेहमी म्हणायचे की पेपर 1 हा आपला गेम चेंजर असतो आणि खरंच सर पेपर 1 हा गेम चेंजरच असतो, कारण पेपर 1 मध्ये आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो, कारण 10 टॉपिक आहेत आणि 10 टॉपिक जर व्यवस्थित केले तर त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेणे शक्य होते। पण पेपर 1 विषयी मला असं वाटतं की मॅथ, रिझनिंग आणि डाटा एंट्री 3 टॉपिक आहे, हे आपले आउट ऑफ स्कोर करणारे टॉपिक आहे। याचा जर सराव आपण डेली मध्ये केला तर निश्चित आपल्याला इथे आउट ऑफ मार्क मिळू शकतात। आणि इकडे जर आपल्याला टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च ऍप्टिट्यूड, बऱ्याच पोरांना रिसर्च अवघड जातो, परंतु माझं नेमकंच बीएड झाल्यामुळे मला टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च ऍप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन साठी बीएडच्याही खूप मदत झाली। आणि स्पेशली आपले रेकॉर्डेड लेक्चर पाहत असल्यामुळे मला पेपर 1 फारसा काही अवघड गेला नाही। परंतु जर तुम्ही मॅथ, रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन हे जर रेग्युलर केले तर निश्चित आपला स्कोर वाढतो सर। आणि काही सोपे टॉपिक आहे जे की विद्यार्थ्यांनी आवर्जून करायला पाहिजे, जसं की हायर एज्युकेशन चांगला टॉपिक आहे, जो आता जसं प्रत्येक टॉपिकची माझी एक म्हणजे ते लक्षात ठेवण्याची पद्धत वेगळी होती। जसं मी हायर एज्युकेशन इयर वाईज लक्षात ठेवत होतो, कम्युनिकेशन पटकन लक्षात येणारा टॉपिक आहे, टीचिंग ऍप्टिट्यूड सोपा आहे। तर ह्या गोष्टी जर आपण केल्या, सोपे टॉपिक जर चांगले केले तर निश्चित सर आपला स्कोर जो आहे तो वाढण्यासाठी आपल्याला मदत होते। अच्छा विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की पेपर 1 जो आहे तर जसं आपल्या वैष्णव सरांनी आपला अनुभव व्यक्त केला, तर पेपर 1 जो आहे त्याच्यावर कमांड करणे अत्यंत अनिवार्य आहे। आजच्या काळात पेपर 1च आहे जो तुम्हाला यश मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल। तर विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून आपली नवीन बॅच 5 सप्टेंबर पासून स्टार्ट होते आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी। खाली दिलेल्या तुम्हाला नंबर दिसत असतील त्या नंबरवर आपण संपर्क करून आपल्या बॅच पेपर 1 आणि पेपर 2 कॉमर्सला किंवा आणि मॅनेजमेंटला जॉईन करू शकता। तर आता बघूया सर, आपण कॉमर्स विषयाकडे। काही असा पार्ट पेपर 1 मध्ये वाटला का आपल्याला की जो थोडा अवघड असतो? कारण तुम्ही थ्योरी बद्दलही सांगितलं, प्रॅक्टिकल भागाबद्दलही सांगितलं, तर असा काही युनिट
वाटतो का म्हणजे तुम्हाला की जो विद्यार्थ्यांना अवघड जाऊ शकतो पण त्याच्यावरही मात करता येते? करता येते. जर सातत्याने मेहनत घेतली तर मात करणे शक्य होते. परंतु मला पर्सनली कठीण वाटणारा पार्ट मॅथ आणि रिझनिंग, जो की मला कधीच जमत नव्हता आणि या सेटच्या निमित्ताने मी तो सर खरंच चांगला केला. मॅथ रिझनिंग मला आवड जायचा म्हणून मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरलो नाही आणि पूर्वीपासून मला शिकवायची फार आवड होती आणि माझी आवड लक्षात घेऊन आर्णीच्या बीसी कॉमर्स क्लासेसनी मला इथे शिकवण्याची संधी दिली आणि त्याच्यामुळे मी कोचिंगच्या क्षेत्रात उतरलो. त्याचं कारण आहे की सर मला मॅथ रिझनिंग पर्सनली फार अवघड जातो, परंतु मी थोडाफार का तो केला कसा बसा. पण मला बाकीचे टॉपिक जे आहे ते फार इंटरेस्टिंग वाटायचे आणि बाकीच्या टॉपिक मध्येच माझा जो स्कोर आलेला आहे तो बाकीच्या टॉपिक मुळेच आलेला आहे सर. अच्छा, चांगली गोष्ट आहे. तर आता जसं की आपण पेपर 1 बद्दल पूर्ण पाहिलं, तर जे पेपर 2 आहे, पेपर 2 कॉमर्स जो आहे तो अनेक विद्यार्थ्यांना वास्ट वाटतो का, पूर्ण सिलेबस करणे जे आहे त्यांना कठीण होऊन जातं. तर याच्यात आपण काय सजेस्ट कराल, काय गाईड कराल विद्यार्थ्यांना? हो तर बाकी मला तरी असं वैयक्तिक वाटते की बाकी इतर एक्झाम पेक्षा कॉमर्सचा जो पेपर सेकंडचा पेपर आहे तो खरंच खूप वास्ट आहे, कारण तो वेगवेगळ्या वेने जातो. जसं की तुम्ही जर पॉलिटिकल घेतलं, हिस्ट्री घेतलं किंवा अदरवाईज कुठलाही एक सब्जेक्ट घेतला तो पर्टिक्युलर एका विशिष्ट डायरेक्शनने जातो. परंतु आपला सेकंड पेपर जो कॉमर्सचा आहे, अकाउंट आहे, स्टॅटिस्टिक आहे, टॅक्स आहे, त्यानंतर लॉ आहे, असे इकॉनॉमिक्स आहे, असे वेगवेगळ्या विषयाला तो हात लावतो. त्याच्यामुळे आपल्या विषयाची व्याप्ती फार जास्त मोठी आहे असं मला वाटते आणि एका विषयावर 2 विषयावर माणूस म्हणजे त्याचा अभ्यास परिपूर्णपणे करू शकतो, परंतु 10च्या 10 टॉपिक कव्हर करणं फारच अवघड आहे. प्रत्येक व्यक्तीला ते करणं सहज शक्य नाही, त्याच्यामुळे खरोखर तो पेपर कठीण आहे. परंतु जर सातत्याने केलं, रेग्युलर केलं तर निश्चित होते सर. परंतु आपल्या विद्यार्थ्यांचं बऱ्याचदा असं होते, जेणेकरून मी त्यातलाच एक विद्यार्थी, मी तसंच करायचो. पेपरची ऍड पडली की अभ्यास चालू करायचा. आज पेपर झाला, आजपासून जर कंटिन्युअसली 1 वर्ष विद्यार्थ्यांनी दिलं तर माझा ठाम विश्वास आहे ग्लोबल ऑनलाईनच्या सोबत जर त्यांनी घेतलं तर 100% सेट एक्झाम 1 वर्षात निघते. परंतु जर आपण ऍड आल्यावर तयारी केली तर निश्चित ते आपण करू शकणार नाही. आणि पेपर 2 साठी सांगायचं झाल्यास मी कोचिंगच्या क्षेत्रात असल्यामुळे मला थोडी इकडली हेल्प झालीच, परंतु सेकंड पेपरसाठी मी निराली प्रकाशनचं एक पुस्तक रेफर करीन. आणि सेकंड जे पुस्तक मी वाचलं, जे थोडं मोठं आहे परंतु खूप चांगलं आहे, अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे सर. आणि हे 2 पुस्तक आणि सोबत ग्लोबल ऑनलाईननी जे मला मटेरियल दिलं ते फारच म्हणजे कमी याच्यात जास्तीत जास्त मटेरियल मला ग्लोबल ऑनलाईन कडून अवेलेबल झालं. कारण इकडे फार सारं अवेलेबल म्हणजे वाचल्याच्या नंतर थोडंफार मिळायचं. ग्लोबल ऑनलाईन मला सगळी त्याच्या वरची क्रीम काढून देत होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण पेपर 2 साठी बद्दल सर्वात चांगली गोष्ट काय वाटली आपल्याला? फीडबॅक काय द्याल आपण? चांगल्यात चांगला कोणती गोष्ट चांगली वाटली? मला आवडलेली सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे की इथला स्टाफ फार कोऑपरेटिव्ह आहे. कधीही यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, जसं की आता समोर कोणाचं कौतुक करावं नाही म्हणते, पण ज्या माणसाचं खरोखर कौतुक करणं चुकतंय त्यांचं करायला काही हरकत नाही. राहुल सर मला जे पेपर सेकंड साठी आहे ते नेहमी हेल्प करायचे. कधी आपण एखादा प्रश्न त्यांना फोटो काढून व्हॉट्सअप केला की लगेच ते कॉल करायचे किंवा त्यांना वेळ नसला तर थोड्या वेळाने कॉल करायचे आणि निश्चित मला त्या सगळ्या प्रॉब्लेमचं ते सोल्युशन करून द्यायचे. आणि ग्लोबल ऑनलाईन विषयी सांगितलं त्यांचे लाईव्ह क्लासेस रेग्युलर होतात. तुम्हाला जर लाईव्ह रेग्युलर नाही करणं झाले विद्यार्थ्यांना तर ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असतात. मटेरियल एवढं आहे की जसं पेपर 1 बद्दल एखाद्याची टीचिंग आपल्याला नाही आवडत तर भरपूर टीचर्स अवेलेबल आहेत. जसं की फर्स्ट पेपरसाठी मी नेहाल सरांना रेफर करतो, कारण मी त्यांनाच म्हणजे त्यांचे लेक्चर मी फार जास्त केले आणि मला खरंच त्यांची टीचिंग फार आवडते पेपर 1 साठी. या व्यतिरिक्त इथे ऑप्शन आपल्याला मला एक विचारायचं आहे की काही विद्यार्थी जे 2 मार्कांनी राहतात किंवा 2% राहतात किंवा 3% राहतात, तर अशा याच्यात 2 मार्क ते 10 मार्काच्या मध्ये जो बॅरियर आहे त्याच्यावर कशी मात करता यावी? 2 मार्कांनी राहणारा मीच आहे सर. आणि मी सगळ्यात पहिली 26 सप्टेंबर 2021 ची माझी अटेम्प्ट होती आणि माझा जो दुसरा अटेम्प्ट आहे तो अगदी 2% न राहिला होता आणि 2% आपण मात कशी केली म्हणजे याचा अर्थ 6 मार्क. येस. आणि मग तेव्हा खरंच असं वाटलं की 2% राहिलं, आपण सोडून द्यावं की काय. त्याच्यानंतर माझे जे
HOD आहे ते म्हणाले की तू डिसमोड करू नको, तू एखादं ऑनलाईन क्लासेस घे. आणि मी तेव्हा ग्लोबल ऑनलाईनच्या टचमध्ये नव्हतो आणि नेमकंच माझ्या कॉलेजला एक CHB होते मॅथमॅटिक्सचे, ते ग्लोबल ऑनलाईनच्या क्लासेसच्या आधारावरच त्यांनी सेट पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केली होती. आणि त्यांची माझ्याशी भेट झाली, त्यांनी मला ग्लोबल ऑनलाईन विषयी सांगितलं, पण मी ग्लोबल ऑनलाईनची कॉन्टॅक्ट करून क्लासेस विकत घेतले. आणि कसं आहे की आपण जेव्हा स्वतः अभ्यास करतो तेव्हा माहिती मिळते, पण जेव्हा एखादा क्लास आपण विकत घेतो तेव्हा त्या माहितीला, त्या नॉलेजला एक योग्य वे मिळतो, एक राईट डायरेक्शन मिळते. आणि ती मला ग्लोबल ऑनलाईननी दिली आणि त्याच्यावर मी कंटिन्युअसली एकच काम केलं की जसं की 2% माझा कुठं माझा वीक पॉईंट होता सर पेपर 1, त्याच्यामुळे मी स्वतःचा वीक पॉईंट ओळखता आला पाहिजे. जसं माझा सेकंड पेपर आधीपासून चांगला होता, मी त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह होतो, परंतु प्रत्येकाचा सेकंड पेपर चांगला असेल असं नाही. सर्वात आधी आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की आपला वीक पॉईंट कोणता आहे. कोणाला पेपर 1 कठीण जातो, कोणाला 2 कठीण जातो, कोणाला पेपर 1 चांगला जातो परंतु हाय रेझोल्यूशन जमत नाही. आपल्याला पेपर 1 पेपर 2 पैकी पेपर 1 आणि पेपर 2 मॅनेज कसे करायचे? म्हणजे काही विद्यार्थ्यांना वेळ कमी पडतो, जसं तुम्ही पण जॉब करताय असं सांगता, तर वेळ कमी असताना दोन्ही पेपरला मॅनेज कसे करायचे? मला असं वाटतं सर, ज्यांची कमांड पेपर सेकंडवर आहे त्यांनी पेपर फर्स्टवर लक्ष द्यायला पाहिजे, किंवा ज्यांना असं वाटते पेपर जे टच मध्ये नाही, बरेच विद्यार्थी पेपर सेकंडच्या जेव्हा टच मध्ये नसतात तेव्हा त्यांनी सेकंड पेपरसाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे. जसं की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे पेशन्स आणि कंटिन्युटी. तुम्ही जर रेग्युलर सातत्याने 2 तास 3 तास दिले, स्वतःच्या रिटर्न नोट्स काढायला पाहिजे. माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मी रेकॉर्डेड लेक्चर पाहता माझ्या रिटर्न नोट्स बाजूला काढायचो आणि त्याच्यानंतर जे तुम्ही मला PDF देत होते ते PDF आणि ते दोन्ही गोष्टी म्हणून एक वेगळे नोट्स क्रिएट करत होतो. त्याच्यानंतर मी दायमाचं पुस्तक झालं, फर्स्ट पेपरला KVS बदल झालं, हे रीड करत होतो. अशा काही गोष्टी जर केल्या तर निश्चित आपला स्कोर वाढेल सर. नक्की. अच्छा, थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण वैष्णव सरांचा आता इंटरव्ह्यू पाहिला, तर वैष्णव सर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आपल्यासाठी इंटरव्ह्यू मुलाखतीला तयार झाले, याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आता मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचे अनेक शंका दूर झाल्या असतील, तर आपण या इंटरव्ह्यूला आज इथे एंड करू. आणि कोणालाही विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल तर आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. So that's all in today's video. Thank you. Bye.